आणि तसंही आम्हाला म्हणजे सगळ्या साधू संतांना जे अनुभव आले ते आज आपल्याला आजतागायत आज इथं बसल्या बसल्या येऊ शकतो. तसं नाम आपल्याला भेटू शकतं. आणि जसे साधू संतांना अनुभव आले तसे आज इथं बसल्या जागेवर भेटू शकतं. कारण ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण या नाव बोलीचे ज्ञान. कारण ते जे ज्ञान आहे ना त्याने आपलीच आपल्याला ओळख होती. ते बाह्यरंगाचं ज्ञान वाजवायचं, गायचं, कीर्तन करायचं, प्रवचन करायचं हे जे आहे ना ह्याला ज्ञान म्हणत नाही. हे 2 तासाचं कीर्तन आहे, तासाचं प्रवचन आहे, हे गायचं हे जे सगळं आहे ना त्याला ज्ञान म्हणत नाही. हे कीर्तन म्हणजे दवंडी निरोप आहे. तुका म्हणे माझं धाडीले निरोपा मार्ग आहे सोपा सुकरू. कारण हा निरोप आहे, ॲडव्हर्टाइज आहे. ॲडव्हर्टाइज टीव्हीवर जर ॲडव्हर्टाइज आली बिस्किट पुड्याची एखाद्या आणि तिथं जर आपण 10 रुपये घेऊन गेलो तर बिस्किट पुडा भेटेल का? ते भेटण्यासाठी आपल्याला ऍड्रेस जिथं दिलाय तिथं जावं लागेल, आहे का नाही? मग कीर्तन जो आहे तर कीर्तन हे खरं कीर्तन नाही. हे जे आहे तुमच्या खोटे हे फक्त निरोप आहे. आणि खरं जे कीर्तन आहे कीर्तन चांग आणि हो या अंग हरिरूप. हे आपलं अंग आहे ना पूर्ण हरिरूप झालं पाहिजे. मग आता जे कीर्तन चालतं कीर्तन करणाराचं तरी होतं अंग हरिरूप. कीर्तन त्याला म्हणतात कीर्तन चांग हो या अंग हरिरूप. किंवा नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांते. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची आणि ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कारण ज्या कीर्तनाने आपल्या हृदयात त्या भगवंताची मूर्ती प्रगट व्हावा, देव आपल्या हृदयात प्रगट व्हावा त्याला कीर्तन म्हणतात. हे कीर्तन निरोप आहे फक्त दवंडी बाबाच्या भाषेत चॉकलेट आहे हे कीर्तन म्हणजे. पण ह्याच कीर्तनाला लोक कीर्तन करायला वाटतं मी काय झालोय काय नाही.